हॅलो एव्हरीवन. तर हा व्लॉग आहे मकर संक्रांतीचा. दिवसाची सुरुवात मस्त अशा चहाने केली. दोघींनी मिळून चहा घेतल्यानंतर मी मस्त नेलपेंट लावून घेतलं. मम्मीने बनवायला घेतलेल्या इथं तिळाच्या पोळ्या. ती तिळाच्या पोळ्या बनवतच होती तोपर्यंत मी इथे मस्त विड्यांची तयारी करून ठेवली आणि छान असं छोटंसं डेकोरेशन तयार केलं. नंतर मस्त साडी घालून मी रेडी झाले. यावर्षी मंदिरात एवढी गर्दी होती म्हणून दोघींनी घरीच वंसायचं ठरवलं. दोघींनी मिळून आधी रुक्मिणीला वंसलं, मग एकमेकींना वंसलं. वंसून झाल्यावर विडे घेण्याची प्रथा असते. आधी मी मम्मीला विडे दिले. बोलतात ना, रुक्मिणीचा वंसा आला नगरात, घ्या पदरात. मग मी मम्मीला साडी दिली आणि छोटंसं वाण दिलं. नंतर मम्मीनी मला विडे दिले. भूक तर एवढी लागली होती, सकाळपासून नुसतं चहावरच होते. जेवायला वाजले 4:45. थोडासा भात खाऊन घेतला, चहासोबत पुरी खाल्ली. आज एकादशी होती, मम्मीचा उपवास होता म्हणून तिच्यासाठी फालुदा आणायला गेले. फालुदा घेऊन घरी आले आणि थोडी भगर खाल्ली. तिळगुळाच्या वड्या पाडून घेतल्या आणि मस्त बाऊलमध्ये त्या भरून ठेवल्या. रात्रीच्या 11:15 वाजता हेअर वॉश करून घेतला, कारण सकाळी लवकर उठून कुठेतरी जायचं आहे. आता कुठे आम्ही चाललोय ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल. तोपर्यंत बाय.